जावं तुम्ही विशाळगडावरती। जोपर्यंत तुम्ही विशाळगडावरती पोहोचत नाहीत ना तोपर्यंत एकाही शत्रूला तुमच्या पाठीमागे येऊ देणार नाही। महाराज जाण्यासाठी नकार देत होते, नाही बाजी, तुम्ही आमचे मावळे आहात, तुम्ही आमचे सवंगडी आहात, तुम्हाला असं संकटात एकट्याला सोडून आम्ही कसं जावं। पण बाजी प्रभू पुन्हा पुन्हा विनंती करत आहेत, महाराज जावं तुम्ही, कारण लाख मेले तरी चालतील महाराज, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। हे वाक्य आजही अजरामर आहे। पुन्हा पुन्हा मुजरा करत आहेत बाजी प्रभू आणि छत्रपती शिवाजी महाराज जाण्यासाठी निघाले। बाजीने सांगितलं, राजा विशाळगडावरती पोहोचल्यानंतर तुम्ही तोफांचा आवाज करा, जेणेकरून माझ्या लक्षात येईल की तुम्ही पोहोचलात। 6 तास छत्रपतीला जाण्यासाठी लागले विशाळगडावरती पोहोचण्यासाठी, आणि 6 तास बाजी प्रभू एकटे त्या खिंडीमध्ये शत्रूशी झुंज देत आहेत। अंग पूर्ण रक्त बंबाळ झालं होतं तरी सुद्धा युद्ध करतायत। ज्या वेळेला 6 तास उलटून गेले आणि तोफांचा आवाज कानावरती पडला, बाजी प्रभूच्या लक्षात आलं की आता माझा राजा पोहोचला, आता माझा राजा जगला ना, अर्थात आता माझा महाराष्ट्र जगणार आहे। आता हा बाजी मेला तरी हरकत नाही। त्याच तोफांच्या आवाजाची वाट पाहतायत बाजी। दादांनो, जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी। याला म्हणायचं धर्माचं पालन। विठ्ठल हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। बाजी प्रभूचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं ना तर आपल्या लक्षात येतं की क्षत्रियाच्या जीवनातला धर्म